श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीचा विद्यार्थी रवींद्र कृष्ण माने यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक PSI पदावर निवड झाली। त्यांच्या या यशाच्या निमित्ताने रविवार दिनांक 15 मार्च रोजी कोपरगाव शहरात भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं। रिद्धी सिद्धी नगर येथील अकॅडमीच्या कार्यालयापासून मिरवणुकीला सुरुवात झाली। शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीदरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला। मिरवणुकीत अकॅडमीतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असलेले रवींद्र माने यांनी कोपरगाव येथील श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीच्या मध्ये पोलीस भरतीची तयारी केली होती। अकॅडमीचे संचालक साजन चव्हाण तसेच सहकारी स्वप्नील आघाव व अमोल दाने यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित मैदानी सराव व लेखी परीक्षेची तयारी करत त्यांनी हे यश मिळवले। दरम्यान अकॅडमीचा आणखी एक विद्यार्थी ओम शिवाजीराव चव्हाण यांचीही स्टाफ सिलेक्शन आयोगामार्फत इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस दलात निवड झाली असून त्यामुळे अकॅडमीच्या यशात आणखी भर पडला। कोपरगाव सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी पोलीस व सैन्य दलात निवड होत असून अकॅडमी ग्रामीण भागातील तरुणांसाठी संधीचं व्यासपीठ ठरत असल्याचं या निमित्त अधोरेखित झालं। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। मी रवींद्र कृष्ण माने, मी प्रॉपर सोलापूरचा होतो। सुरुवातीला जलसंपदा विभागामध्ये कालवा निरीक्षक म्हणून आल्यानंतर इथं ग्राउंडसाठी मी प्रयत्न करत होतो। MPSC ची मुख्य परीक्षा दिल्यानंतर महत्त्वाचा टप्पा असतो म्हणजे फिजिकल चाचणी पास होण्याचा। त्यावेळेला मी SSGM ग्राउंडवरती असं फिरत असताना एका विद्यार्थ्याने मला साजन सरांशी भेट घालून दिली आणि त्यावेळेला साजन सरांशी अकॅडमीला जॉईन झाल्यानंतर अगदी शून्यातून कसं ग्राउंड करायचं या पद्धतीची सर्व माहिती साजन सरांनी दिली। त्यानंतर शेवटी 45-50 दिवसाचा गॅप होता माझ्याकडे। त्या दिवसामध्ये अक्षरशः 25 वर्षापर्यंत मी एकदाही ग्राउंडवरती आलो नव्हतो, पण शून्यातून पूर्ण प्रत्येक ग्राउंडचा प्रत्येक इव्हेंट असेल, लॉंग जंप असेल, लॉंग जंपसाठी इथं ग्राउंड अवेलेबल नाही तर ज्या ठिकाणी ग्राउंड अवेलेबल आहे त्या ठिकाणी येऊन प्रत्येक इव्हेंट माझा चांगला करून घेतला आणि असा प्रत्येक विद्यार्थी या SJS अकॅडमीमधून घडावा अशी मी सगळ्यांकडून अपेक्षा करतो। आणि जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीने माझा सत्कार घेतला, मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी संचालकासह सर्व विद्यार्थ्यांचं सर्वांचा आभार मानतो। आज कोपरगाव शहरासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचे मित्र साजन चव्हाण यांनी 8 महिन्यापूर्वी संत जनार्दन अकॅडमी ही सुरुवात कोपरगाव शहरामध्ये उपलब्ध करून युवकांना व युवकांना एक मार्गदर्शन आणि एक व्यासपीठ उभं करून दिलं होतं। त्याच व्यासपीठातून आज त्या अकॅडमीमधून अनेक पोलीस, आर्मी तसेच आज PSI पदी रवींद्र माने यांची आज निवड झालेली आहे। आज त्यांचा अकॅडमीच्या वतीने कोपरगाव शहरातून भव्य मिरवणूक काढून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण मोबाईल पासून दूर होऊन अकॅडमी सारख्या मध्ये आपण सहभाग होऊन आपण उच्च स्तरावर जावा अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी श्री जनार्दन स्वामी करिअर अकॅडमीचा संचालक साजन चव्हाण। आज आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या अकॅडमीतला विद्यार्थी रवींद्र माने हा पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्याची कोपरगाव शहरात आम्ही भव्य मिरवणूक काढली व त्याला भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव तृप्ती राटनालू, मी जनार्दन स्वामी करिअर अकॅडमी याचे विद्यार्थी आहे। सध्या पोलीस भरतीची तयारी चालू आहे। साजन सरांचं मार्गदर्शन आम्हाला खूप चांगल्या प्रकारे लाभत आहे। म्हणजे कोपरगाव अशा ठिकाणी अकॅडमी नव्हती पहिले पण आणि आता आहे अकॅडमी। म्हणजे चांगली संधी एक महिलांना उपलब्ध करून दिली आहे साजन सरांनी। खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन साजन सरांचं लाभतंय आणि पुढेही अशी आणखी मोठी संधी सगळ्या महिलांना लाभो